श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या म्हणजे 25 जून रोजी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. ही चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येते म्हणून हिला मंगळी चतुर्थी असं सुद्धा संबोधलं जातं. आणि ही चतुर्थी जी आहे ती 6 महिन्यातून एकदा येते. ज्यांना कोणाला संकष्टी चतुर्थीचा उपवास करणं शक्य नसतं त्यांनी 6 महिन्यांतून येणारी जी अंगारकी चतुर्थी आहे तिचा उपवास केला तरीसुद्धा त्यांना अंगारकी सर्व चतुर्थी केल्याचं फळ जे आहे ते मिळत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य नसेल तर फक्त अंगारकी चतुर्थीचं व्रत जे आहे ते करत चला. गणपती बाप्पांना ही तिथी समर्पित असते आणि या दिवशी गणपती बाप्पांची सेवा केली जाते. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे, विद्येचे देवता आहे आणि या कारणामुळे बुद्धी विद्या या गोष्टी ज्या आहेत त्या गणपती बाप्पांपासून आपल्याला मिळत असतात. त्यांची जेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्याकडून होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा आपण करायची आहे. गणपती स्तोत्र म्हणायचं आहे, गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. तर अजून सकाळच्या वेळी बघा, सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात पहिलं काम काय करतो तर आपली आंघोळ. आणि जेव्हा आपण आपली आंघोळ करतो त्यावेळी आपल्याला संकष्टी चतुर्थी असल्या कारणामुळे आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्या कारणामुळे काय करायचं आहे, आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोड्याशा दुर्वा घालायच्या आहेत, थोडंसं गोमूत्र घालायचं आहे आणि काळे तीळ घालायचे आहे. या 3 वस्तू आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत. या तिन्हीपैकी एक जरी वस्तू आपल्याला शक्य झाली तरीसुद्धा हरकत नाही, कारण हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामधून या वस्तू जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तरीसुद्धा आपल्यामध्ये खूप सारी सकारात्मक ऊर्जा येते. आणि त्याच्यामुळे आंघोळीचं पाणी जे असतं त्याच्यामध्ये तुम्ही गंगाजल म्हणा किंवा गोमूत्र म्हणा किंवा हळद म्हणा, दुर्वा म्हणा, काळे तीळ म्हणा, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या मिक्स करायला हव्यात, जेणेकरून आपली आंघोळ जी आहे ती शुद्ध होते आणि आपलं मनसुद्धा सकारात्मक होतं. तर उद्याच्या दिवशी आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायच्या आहे आणि आंघोळ करायची आहे. त्याच्यानंतर आपल्या गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे. आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पा असतात प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते, तर त्याची आपल्याला यथासांग अशी पूजा करायची आहे. फुलं अर्पण करायची आहे. जास्वंदीची फुलं असतील तर ती अर्पण करा. 21 दुर्वांची जोडी जी आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे. गणपती बाप्पांना चुकूनही तुळशीपत्र अर्पण करायचं नाही, कारण ते शिवपरिवारातील भगवान शिवजींचे पुत्र आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की भगवान शिवजींना तुळशीपत्र अर्पण केलेलं चालत नाही आणि त्याच्यामुळे गणपती बाप्पांना सुद्धा आपण तुळशीपत्र अर्पण करायचं नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष ऐकवा. जेव्हा तुम्ही स्नान घालत असता म्हणजे काय की जलाभिषेक वगैरे करत असता, अभिषेक करत असता, त्यावेळीसुद्धा तुम्ही गणपती अथर्वशीर्ष याचं पठण करत चला, जेणेकरून जे पाणी किंवा जे तीर्थ बनेल तर ते तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकता आणि त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीचा सुद्धा विकास होत असतो. घरामध्ये जर गणपती स्तोत्र रोज तुम्ही ऐकवत असाल, जरी आपल्याला वाचणं शक्य नसलं दररोज तरी यूट्यूबला वगैरे लावून देऊन ऐकलं तरीसुद्धा आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होतं. आपल्या मुलांची बुद्धी जी आहे ती चांगली बनते, मुलांना अभ्यासामध्ये यश येत जातं. आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचा जो दिवस असतो म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी, तर या दिवशी आपण मुलांसाठी सुद्धा खूप सारे उपाय जे आहेत ते करू शकतो. तर तेच उपाय काय काय आहे ते सुद्धा अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, उद्या आपल्या आजूबाजूला जिथे कुठे गणपतीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायला विसरू नका आणि त्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना तिथे नक्की संध्याकाळच्या वेळी 21 मोदक किंवा 11 मोदक घेऊन जा आणि ते गणपती बाप्पांना अर्पण करा. संकष्टी चतुर्थीचा उपवास जो आहे तो लेट सुटणार आहे आणि तोपर्यंत आपल्याला व्रत सोडता येणार नाही. जर आपण हे व्रत अगोदरच सोडलं तर आपण जे व्रत केलेलं आहे त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून हे व्रत जे आहे ते लवकर सोडायचं नाही. जेव्हा त्याची वेळ असेल तेव्हाच ते सोडायचं आहे. संध्याकाळच्या वेळी चंद्राची पूजा करायची आहे. चंद्रदेवतेला आपण या दिवशी अर्घ्य अर्पण करू शकतो. त्याचबरोबर जे आपण मोदक बनवलेले आहेत तर त्यांचा नैवेद्यसुद्धा आपण चंद्रदेवतेला सुद्धा दाखवू शकतो आणि गणपती बाप्पांना तर आपल्याला हा नैवेद्य दाखवायचाच आहे. चंद्र जेव्हा निघतो तेव्हा त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या, नैवेद्य दाखवायचा, दर्शन घ्यायचं, गणपती बाप्पांचं सुद्धा दर्शन घ्यायचं, त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि मग आपलं व्रत जे आहे ते सुटतं. तेव्हा आपण
आपल्या जेवणाला सुरुवात करायची आहे। जे काही आपण उपवास सोडण्यासाठी बनवलं असेल ते आपल्याला खायचं आहे। या दिवशी मांसाहार पूर्णतः वर्ज्य ठेवायचा आहे।